दररोज सकाळी 10 वाजता आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामध्ये आपण एमपीएससी पीवायक्यू घेत असतो. असाच एक राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती 2025 ची. त्यामध्ये विचारला गेलेला एक प्रश्न तो आपण इथे बघणार आहोत. यामध्ये प्रश्न आहे, हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर रिकाम जागा आहे. म्हणजेच द आयसोटोप ऑफ हायड्रोजन अँड देअर रिस्पेक्टिव्ह मास रेशो आर असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शनमध्ये आपल्याला ड्यूटेरियम, प्रोटियम आणि ट्रिटियम हे दिलेले आहेत. त्याआधी सुद्धा ड्यूटेरियमवर प्रश्न विचारला गेला होता, ट्रिटियमवर प्रश्न विचारला गेला होता आणि बाकीचे सुद्धा आयसोटोप्स आहेत, समस्थानिके आहेत, त्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. ऑक्सिजनच्या आयसोटोप किती असतात त्यावर प्रश्न विचारला होता. चला तर मग आता सुरुवातीला आयसोटोप्स म्हणजे काय असते ते समजून घेऊ. ज्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक म्हणू शकता सारखी असते, पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते, त्याचे अणुभार वेगवेगळे असतात, त्यांना समस्थानिके असं म्हणतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तोच घटक आहे, फक्त सेम एलिमेंट असतो, फक्त फरक काय आहे मग रासायनिक गुणधर्म सुद्धा जवळजवळ सारखेच असतात, फक्त अणुभार म्हणजे मास नंबर आहे तो वेगळा असतो. म्हणजेच प्रोटॉनची संख्या सारखी पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असं तुम्ही म्हणू शकता. तर हायड्रोजनचे निसर्गतः 3 आयसोटोप्स आहेत. कोणकोणते? ते प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. आणि त्यांचा मास रेशो जर आपण बघितला तर 1, 2, 3 असा आहे. म्हणजे प्रोटियमचा 1, ड्यूटेरियमचा 2 आणि ट्रिटियमचा 3. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हे उत्तर दिलेले आहे. तुमच्यासाठी प्रश्न आयोगाने याआधी विचारलेला आहे आणि आपण सुद्धा पीवायक्यू सिरीज मध्ये तो घेतलेला आहे. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा घेतलेला आहे. ऑक्सिजन निसर्गतः किती आयसोटोप्स मध्ये आढळतो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सांगण्याचा प्रयत्न करा. अधिक माहितीसाठी दररोज नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. इथे आपण जसा प्रश्न अपलोड करतो तसा नोटिफिकेशन टाकत असतो. तर तुम्ही पर्सनल नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे. दररोज आपण सकाळी 10 वाजता शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून दररोज जीएस संबंधित एक प्रश्न अनालिसिस करत असतो आणि त्यामध्ये ऑथेंटिक प्रश्नच आपण घेत असतो. त्याशिवाय ऍग्रिकल्चर संबंधित दररोज एक शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो. आपली फ्री टेस्ट आहे स्पर्धा विश्व या ऍपमध्ये आपण ती सर्वांसाठी मोफत अवेलेबल करून दिलेली आहे. ते तुम्ही सोडवू शकता.